या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। काही महत्त्वाच्या बातम्या बुलेटिनच्या सुरुवातीलाच। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीत दाखल होणार आहेत। न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे। म्हणजे न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी जी माहिती दिली होती ती बातमी खरी ठरलेली आहे। महाराष्ट्र सदनातील बँक्वेट हॉल आणि प्रेस कॉन्फरन्स हॉल बुक करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये देखील जाण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र सदनात अनेक रूम्स बुक करण्यात आलेले आहेत। जवळपास 40 आमदार येणार असल्याची देखील माहिती आहे। विविध रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याकरता मुख्यमंत्री शिंदे केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे। वेदांत फॉक्सकॉन प्रकरणानंतर महाराष्ट्र सरकार फ्रंट फूटवर आलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या सगळ्या 40 आमदारांना घेऊन दिल्लीला जातील आणि तिथे केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटतील अशी माहिती मिळत होती। त्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। न्यूज 18 लोकमतने सगळ्यात आधी ही बातमी दिलेली होती। देवेंद्र फडणवीसांचं जेवढं दिल्लीत ऐकलं जातं तेवढंच एकनाथ शिंदेंचं ऐकलं जाईल का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय। इतकंच नाही तर फडणवीस यांच्यासोबत दिल्लीला गेले नाही तर शिंदेंना केंद्रीय मंत्र्यांची भेटही मिळणार नाही असा खोचक टोला त्यांनी लगावला। देवेंद्र फडणवीस यांचं जेवढं दिल्ली ऐकते तेवढं एकनाथ शिंदेंचं ऐकेल का? देवेंद्र फडणवीस गेले तर मी समजू शकतो की महाराष्ट्र सरकार गंभीर आहे। देवेंद्र फडणवीस गेले नाहीत तर एकनाथ शिंदेंना एखाद्या वेळी भेटी मिळणार नाही, अपॉइंटमेंटही मिळणार नाही। त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना घेऊन गेले तरच त्यांचं काहीतरी ऐकून घेतलं जाईल। संजय राऊतांशी संबंधित बातमी आहे। पत्राचाळ व्यवहाराशी संबंध नसल्याचा राऊतांचा दावा ईडीने खोडून काढलेला आहे। पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणी संकल्पनेच्या संपूर्ण प्रक्रियेत संजय राऊत सहभागी होते असा दावा ईडीने दोषारोप पत्रात केलाय। 12 ऑगस्ट 2006 रोजी तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांना गोरेगाव इथल्या सिद्धार्थनगरमधील पत्राचाळीच्या पुनर्विकासाबद्दल चर्चा करायची होती। ही चर्चा यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होती। तेव्हा या बैठकीत संजय राऊत आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते। त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी 3 ऑक्टोबर 2007 ला या संदर्भात घेतलेल्या बैठकीतही राऊत उपस्थित होते असं दोषारोप पत्रात म्हटलंय। ज्यावेळी ही बैठक झाली त्यावेळी काँग्रेसचे विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते। घडलेल्या गुन्ह्यातून संजय राऊत यांना गुरु आशिष कंपनीकडून 3,28,00,000 लाभ झाला असंही या आरोपपत्रामध्ये म्हटलंय। या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचा दावा संजय राऊत करत आहेत। मात्र पत्राचाळ प्रकरणाशी संबंधित अनेक बैठकांमध्ये ते स्वतः का उपस्थित होते असा सवाल ईडीने उपस्थित केलाय। मुळात त्या प्रकरणामध्ये मी फार खोलवर गेलेली नाहीये, पण त्या प्रकरणामध्ये 4 अजूनही जे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि होते त्याच्यात मोहित कंबोजचं पण एक नाव आहे, पण जाणून बुजून तिकडे दुर्लक्ष मात्र होत आहे। आणि संजय राऊत हे लढवय्ये आहेत, लढतायत। केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मुंबई हायकोर्टाने दणका दिलाय। त्यांच्या जुहूमधील अधीश या 7 मजली बंगल्यातील बेकायदा बांधकाम नियमित करण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिलाय। राणेंच्या अधीश बंगल्यासंदर्भातील याचिका फेटाळताना कोर्टाने मुंबई महापालिकेला कारवाई करण्यास सांगितलेलं आहे। त्यामुळे राणेंच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा पडणार हे स्पष्ट झालंय। सुनावणी दरम्यान कोर्टाने स्पष्ट केलंय की नारायण राणे यांनी समुद्रकिनारी अवैधपणे तिप्पट बांधकाम केलंय। दरम्यान या पाडकामावर राणेंच्या वकिलांनी कारवाईवर स्टे मागितला होता, मात्र कोर्टाने स्टे देण्यास नकार देताना 10 लाखांचा दंड देखील ठोठावलाय। काय प्रकरण आहे त्यावर नजर टाकूयात। मुंबईतील जुहू इथं नारायण राणे आणि कुटुंबियांचा अधीश नावाचा 7 मजली बंगला आहे। बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार करण्यात आलेली होती। सीआरझेडचं उल्लंघन झाल्याची माहिती होती। या बांधकामामुळे सीआरझेड नियमांचं उल्लंघन झालं अशी तक्रार करण्यात आली। समुद्रापासून 50 मीटर परिसरात हा बंगला बांधलाय। आरटीआय कार्यकर्ते संतोष दांडेकर यांनी तक्रार केलेली होती। तक्रार करूनही कारवाई न केल्याचा आरोप दांडेकरांनी केला होता। आरोपानंतर अधीश या बंगल्याच्या तपासणीकरता नोटीस काढण्यात आली। आता बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्याचे हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत।
येत्या 2 आठवड्यात कारवाई करण्याचे आदेश पालिकेचे आहेत। सोबत नारायण राणे यांना न्यायालयाने 10 लाखांचा दंडही ठोठावला आहे। कोर्टाने सांगितलंय महापालिकेला की येत्या 2 आठवड्यांमध्ये कारवाई करा। आज जो जजमेंट पास हुआ, जजमेंट में बहुत ही क्लियर हो गया कि कोर्ट ने डेमोलिशन परमिट कर दिया है। अदालत ने अपने फैसले में कहा है कि नारायण राणे ने सीआरजेड में 3 गुना ज्यादा कंस्ट्रक्शन किया, एफएसआई नॉर्म्स का वायलेशन किया, दुनिया भर के कानूनों का वायलेशन किया। और साथ ही साथ जब नारायण राणे के एडवोकेट ने कोर्ट से एक स्टे मांगा कि आप हम कम से कम ये प्रक्रिया 4 हफ्ते रोक दीजिए ताकि हम सुप्रीम कोर्ट जा सकें, तो कोर्ट ने इस मांग को, इस स्टे की मांग को, यानी स्टेटस को की मांग को कोर्ट ने खारिज कर दिया। कुठलाही एकदा कोर्टाने निर्णय दिला तर बऱ्याच वेळेला महानगरपालिका ही कारवाई करते। आता महानगरपालिकेची प्रशासकीय यंत्रणा असल्यामुळे कोणाचा कोणाला दाब नसणार, ते स्वतंत्र निर्णय ते घेऊ शकतात। आणि मला वाटतं कोर्ट मॅटरमध्ये कोण जातील किंवा कोण प्रेशर टाकतील असं मला नाही वाटत। दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कमध्ये कुणाला परवानगी मिळणार हा पेच कायम आहे। शिवसेनेने दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असा विश्वास व्यक्त केलाय। मात्र बीएमसी कडून अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही। अशातच दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणाला द्यायचं यावर आलेल्या अर्जांवर 22 सप्टेंबर पर्यंत पालिका उत्तर देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दसरा मेळावा आणि शिवाजी पार्कच्या मुद्द्यावरून तापलेलं राजकारण आणि वाढणाऱ्या राजकीय दबावामुळेच बीएमसीने निर्णय घेण्याकरता 2 दिवसांचा अवधी घेतल्याचं सांगण्यात येत आहे। सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार असल्याने कोणत्याच गटाला परवानगी दिली जाऊ नये असं मत पालिका अधिकाऱ्यांच्या चर्चेत मांडल्याची माहिती समोर आली आहे। शिवसेनेची भूमिका ही नेहमी पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ठरवतात। त्यांनी तर पहिलंच सांगितलं दसरा मेळावा तर होणारच आणि तो शिवाजी पार्क तीर्थावर। त्यामुळे ज्या काही कोंडी करतायत म्हणजे अनेकांचं म्हणणं आहे, कितीतरी तज्ज्ञांनी त्याच्यावर मत दिलंय की हो, एक मैदान, एक झेंडा, एक नेता, एक पक्ष, हे समीकरण आहे। मला खात्री आहे परवानगी मिळेल, कारण नाकारण्यासाठी त्यांना कारणं द्यावी लागतील। दुर्दैवी आहे, मला वाटतं आदरणीय पवार साहेबांनी एक 10 का 15 दिवसापूर्वी एक गोष्ट ते बोलले होते की मुख्यमंत्री हे पद खूप मोठं असतं आणि ते सर्वसमावेशक असलं पाहिजे। आमच्याही काळात दसरा मेळावे व्हायचे, अनेक पक्षांचे मेळावे, दिलदारपणे आमच्या विरोधात त्या व्यासपीठावरनं भाषणं व्हायची। आम्ही अनेक वेळा उत्सुकतेने ते लाईव्ह असतील किंवा बातमी काढायचो की अरे काय बोलले आपल्या विरोधात। त्याच्यामुळे मोठा नेता असतो ना, तो मोठा फक्त पदानी होत नाही, तो कर्तृत्वानी होतो आणि दिलदार असतो। राजा जेव्हा कुठलाही मोठा माणूस बसतो ना, तो नेहमी दिलदार असला पाहिजे। तर बाळासाहेबांनी ती जबाबदारी शिवाजी पार्कच्याच मैदानावर उद्धव ठाकरे साहेबांच्यावर सोपवलेली होती, म्हणजे शिवसेना प्रमुखाची। आणि त्यांनी सांगितलेलं होतं की इथून पुढे शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतील आणि तुम्ही सगळ्यांनी साथ द्या, तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा द्या, तुम्ही सगळ्यांनी पाठीशी उभं राहा। तर त्यांनीच त्यावेळेस आव्हान केलेलं होतं। तर तसाच पद्धतीचा मेळावा आता बीकेसी मध्ये काहीतरी शिंदे गटाचा मेळावा होणार आहे अशी बातमी आहे। त्यांना ती जागा उपलब्ध करून दिली तर इकडची जागा ह्या शिवसेनेला द्यावी उद्धव ठाकरे साहेबांच्या, आणि दोन्ही मेळावे व्हावे। विरोधी पक्षनेते अजित पवारांनी वेदांता प्रकल्पावर भाष्य केलंय। मुख्यमंत्री 2 दिवस दिल्लीला जात आहेत। तरुणांची नाराजी दूर करण्याकरता मुख्यमंत्र्यांनी सर्वस्व पणाला लावलंय। जर मवियामुळे प्रकल्प राज्याबाहेर गेला असं वाटत असेल तर केंद्र आणि राज्याकडे चौकशीची मागणी करावी असं अजित पवार म्हणाले। मेरा ये ख्याल है 600 में से करीबन 400 तक हमारी जीत हुई है, हमारी यानी महाविकास आघाड़ी। क्या कहना है आपका? जोपर्यंत स्थानिक विदर्भातली जनता वेगळ्या विदर्भाच्या पाठीशी उभी राहत नाही,
तोपर्यंत महाराष्ट्रात वेगळा विदर्भ होऊ शकत नाही. कितीही आले कितीही गेले तर काही त्याचा परिणाम होणार नाही. काही राजकीय पक्षाचे लोक असे म्हणतात की बाबा हे प्रकल्प कोणी काही वेगळं काही मागण्या केल्या होत्या, डिमांड केली होती म्हणून गेलेत का. वास्तविक मी त्यावेळेस उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये काम करत होतो. अजिबात तशा पद्धतीनं कुठलं झालं नाही. कारण नसताना एक संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न हा केला जातो. आणि जर कुणाला असं वाटत असेल तर त्यांनी त्याच्याबद्दलची केंद्र सरकार त्यांच्या हातात आहे, राज्य सरकार त्यांच्या हातात आहे. वेगवेगळ्या महत्त्वाच्या चौकशा करण्याची जी एजन्सी असते ते त्यांच्या हातात आहे. त्यांनी चौकशी त्या ठिकाणी करावी. त्यामध्ये वेदांताच्या संदर्भामध्ये जे काही तरुण वर्गामध्ये बेरोजगारांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जी नाराजी पाहायला मिळते, ती नाराजी दूर करण्याच्या करता निश्चितपणे एकनाथराव शिंदे साहेबांनी त्यांचं सर्वस्व पणाला लावावं. पाठीमागे ज्यावेळेस पासून पाऊस सुरू झाला त्याच्यानंतर हे सरकार आलं शिंदे साहेबांचं आणि त्याच्यानंतर त्यांनी पण दौरे केले, आम्ही लोकांनी दौरे केले. त्यांनी सांगितलेलं होतं मदत करतो, एनडीआरएफच्या दुप्पट मदत करतो, असं बरंच काही सांगितलं. परंतु अजूनपर्यंत ज्यावेळेस आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरतो तिथं पैसे मिळालेले नाही. आणि म्हणून मी विरोधी पक्षनेता या नात्याने आग्रहपूर्वक मागणी करतो सीएम, डीसीएम, मदत पुनर्वसन मंत्री की यामध्ये तातडीने लक्ष घालून ते चेक त्या बाबतीमध्ये गेले पाहिजे. मराठा आरक्षणाबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखाली 6 जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती गठीत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मान्यता दिली आहे. या समितीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे मंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत यांचा समावेश आहे. ही समिती राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती तसंच इतर संलग्न बाबींबाबत अहवालातील शिफारशींवर वैधानिक कारवाई करेल. तुळजापूरच्या नळदुर्ग इथं एक धक्कादायक घटना समोर आली. कुत्र्याने मटण खाल्ल्याच्या रागातून पित्यानं पोटच्या मुलीवर गोळी झाडली. तरुणी माहेरी आली असता ही घटना घडली. यामध्ये तरुणीचा मृत्यू झालाय. आरोपी बाप या घटनेनंतर फरार झाला असून आरोपीचा शोध सुरू आहे, तर पत्नीला अटक करण्यात आली आहे. आता बातमी पालकांना सावध करणारी. नाशिकमध्ये एका 8 महिन्याच्या चिमुकल्यानं नेलकटर गिळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे नेलकटर चिमुकल्याच्या घशात अडकलं होतं. नाशिकमधील खासगी रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. चिमुकल्यावर यशस्वीपणे उपचार करत ते नेलकटर बाहेर काढण्यात आलं. डॉक्टर हेमंत ॲनेस्थेशिया टीम यांच्या साहाय्याने पेशंटला आम्ही इंट्युबेट केल्यानंतर पूर्णपणे आम्ही ते नेलकटर जे आपल्या पुढच्या दातांपासून कमीत कमी 22 सेंटीमीटर अंतरावर होतं ते आम्ही बिना ऑपरेशन आम्ही ते दुर्बिणीच्या साहाय्याने यशस्वीरित्या काढलं आणि काढल्यानंतर पेशंट सुखरूप आहे. पेशंटला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही झाला. पार्किंगमध्ये ड्रेनेजचं पाणी सोडण्याच्या आणि रस्त्यावरून ये-जा करण्याच्या वादातून पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील किरकिटवाडी इथं हाणामारी झाली. 2 इमारतींमधील रहिवाशांमध्ये लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांनी तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हाणामारीत महिलाही जखमी झाली असून दोन्ही बाजूंकडून हवेली पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. मारहाणीची ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पाऊस पाण्यासंदर्भातल्या बातम्या बघूयात. बातमी सुरुवातीला नाशिकमधून. पुरात वाहून गेल्यानं 11वीतल्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना निफाड तालुक्यात घडली आहे. तन्वी विजय गायकवाड असं मृत तरुणीचं नाव आहे. 11वीच्या विज्ञान शाखेत शिकणारी तन्वी शिवडी गावातील मामाच्या घरातून सोमवारी कॉलेजला जाण्याकरता निघाली. यावेळी विनीता नदीला पूर आला आणि तन्वीनं पुलावरून आपली इलेक्ट्रिक बाईक नेली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं काही सेकंदातच ती गाडीसह वाहून गेली. यावेळी स्थानिकांनी प्रयत्न केला गाडी वाचवण्याचा, तिला वाचवण्याचा.
संत जनार्दन स्वामी पर्णकुटी जवळून तिला बाहेर काढलं, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झालेला होता. अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरलेत. जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील येवदा इथल्या शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेला. दुथडी भरून वाहणारी नदी ओलांडत असताना हा प्रकार घडला. बुडालेल्या शेतकऱ्याचा शोध घेतला जातोय. वाशिमच्या मानोरा या तालुक्यातील कोंडोली परिसरातील अडाण नदीच्या पुरातून अंत्ययात्रा नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. इतकंच नाही तर नंतर उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत असल्याचा संतापजनक व्हिडिओ समोर आलाय. कोंडोली स्मशानभूमीचा रस्ता, पूल आणि स्मशानभूमी बनवण्याची मागणी ग्रामस्थांकडून वेळोवेळी करण्यात आली, मात्र ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं संताप व्यक्त करण्यात येतोय. ओढ्याच्या पुरात कार वाहून चालकाचा मृत्यू झालाय तर 4 जण सुखरूप बचावलेत. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातली ही घटना आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हडोळती इथं 5 युवक लग्नाकरता मुखेड तालुक्यातील बारहाळी इथं आले होते. लग्न आटोपून परत गावाकडे निघाले असताना ओढ्याच्या पुरात कार अडकली. पुलावर चिखल आणि पाणी असल्यानं कार पुरात वाहून जाऊ लागली. यानंतर 4 जण तात्काळ बाहेर निघाले, मात्र कार चालक बाहेर पडू शकला नाही. बुलडाणा जिल्ह्यात 8 दिवसांपासून पावसाचा जोर पाहायला मिळतोय. जिल्ह्यातील देऊळगाव मई याजवळ खडकपूर्ण धरणातील जलसाठा 91% पोहोचलाय. त्यामुळे धरणाचे 19 दरवाजे उघडण्यात आले. मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येतोय. नदीकाठी असलेल्या गावांना सतर्क राहा असं सांगण्यात आलंय. धरणातील आवक वाढली, विसर्ग आणखीन वाढवावा लागू शकतो. त्यामुळे अनेक गावांना पुराचा फटका बसण्याची भीती आहे. बीड शहराला पाणीपुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प भरल्यानं शहराच्या पाण्याचा प्रश्न मिटला. गेल्या 3 दिवसांपासून प्रकल्प क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं सांडव्यावरून पाणी वाहत आहे. आणखी 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्यानं बीड जिल्ह्यातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. आता एक मोठी बातमी आहे म्यानमारमधील भारतीयांसंदर्भातली. थायलंडमध्ये जॉबचा मीठ दाखवून तामिळनाडूतील किमान 60 लोकांसह 300हून अधिक भारतीयांना म्यानमारमधील मयावाडी इथं एका टोळीनं ओलीस ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय, जिथे त्यांना सायबर गुन्हे करण्यास भाग पाडलं जातं. या रॅकेटमध्ये इतर काही देशातील लोकांनाही ठेवण्यात आल्याची माहिती आहे. मायवाडी परिसरात या लोकांनी अमीष दाखवून ओलीस ठेवण्यात आलं. हा भाग म्यानमार सरकारच्या नियंत्रणाखाली नसून या भागात सशस्त्र वांशिक गटाचे वर्चस्व आहे. ओलीस असलेल्यांपैकी काहींनी त्यांच्या कुटुंबियांना पाठवलेल्या संदेशात अपहरणकर्त्यांचा मलेशियन चायनीज असा उल्लेख केलाय. या भारतीयांनी केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. ओलीस असलेल्या भारतीयांकडून दररोज 15 तासांपेक्षा जास्त काम करवून घेतलं जातं. तसंच बेकायदेशीर काम करण्यास नकार दिल्यास त्यांना मारहाण करून विजेचा झटका दिला जातो, असं धक्कादायक वास्तव समोर आलंय. लंडनच्या लिसेस्टरमध्ये हिंदू मंदिराच्या तोडफोडीसह हिंसाचाराची घटना घडली आहे. पूर्व लिसेस्टरमध्ये एका अज्ञात व्यक्तीने मंदिराची तोडफोड केली, भगवा ध्वज काढून टाकला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिंदू समाजात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी हिंसाचारात सहभागी असलेल्या 47 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच या घटनेचा लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवलेला आहे. ठाणे पोलिसांनी एक मोठी कारवाई केलेली आहे. क्रिप्टोकरन्सी प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ठाणे EOWनं ही अटक केली आहे. 250 कोटींचा घोटाळा उघड झाल्याचं समोर येतोय. हा क्रिप्टोकरन्सीचा 250 कोटींचा घोटाळा आहे असं कळतंय. तब्बल 1441 जणांची फसवणूक करण्यात आलेली आहे. मॅजिक 3X आणि SMP या नावानं बनावट क्रिप्टोकरन्सी हा देत होता. कोलकात्यामधील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर अवैधपणे आणलेले तब्बल 1 किलो 140 ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलंय.
सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे। सिंगापूरहून एक भारतीय व्यक्ती अवैधपणे सोनं आणत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। सीमाशुल्क विभागाच्या कारवाईत सोन्याचे एकूण 27 कॉइन्स आणि 3 बार जप्त करण्यात आलेत। जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत ही 56,78,000 रुपये इतकी आहे। उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। कबड्डी खेळाडूंना चक्क शौचालयाच्या दारात जेवण देऊन वाटप केलं जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। सहारनपूर इथं मुलींची कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। यानंतर जेवण शौचालयाच्या फरशीवर ठेवून वाटप केलं जात होतं। या प्रकारावर संताप व्यक्त केला जातोय। सध्या मुलं चोरणारी गँग अशा अफवांमुळे अनेक निष्पापांना मार खावा लागतोय। असाच एक प्रकार ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा इथं घडलाय। मुलं चोरणारी असल्याचं समजून 2 महिलांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून दोन्ही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। या दोघींची चौकशी केल्यानंतर त्या भीक मागणाऱ्या असल्याचं निष्पन्न झालं। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या तांदलवाडी इथं ट्रकमधून गुरांची वाहतूक होत असलेला प्रकार ग्रामस्थांच्या सतर्कतेने उघडकीस आला। या ट्रकमध्ये तब्बल 31 गुरांची वाहतूक केली जात होती। त्यात तब्बल 24 गुरं ही मृतावस्थेत आढळून आली आहेत। दरम्यान लंपी संसर्गामुळे मृत झालेल्या गुरांना कत्तलखान्यात नेलं जात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। ग्रामस्थांनी ट्रक पोलिसांच्या स्वाधीन केला। दरम्यान याबाबत पोलिसांकडून सध्या चौकशी सुरू आहे। आसाममधून बातमी आहे। आसाममध्ये अवैधरित्या तस्करी करताना 46 गायींचा गुदमरून मृत्यू झालाय। ही घटना अप्पर आसाममधील बोकाखत इथं घडलेली आहे। नाकाबंदी दरम्यान बोकाखत पोलिसांनी गोलाघाट आणि नौगाव या जिल्ह्यातील राजाबारीहून सामुगुरी इथं गायी घेऊन जाणारा ट्रक अडवला। यावेळी चौकशी दरम्यान ट्रकचं कव्हर उचललं असता मागच्या बाजूस असलेल्या 47 पैकी 46 गायी मृत झाल्याचं आढळून आलं। मृत्यूचं कारण गुदमरणे मानलं जात आहे। दरम्यान पोलिसांनी वाहनचालक मुसरफ हुसेन याला अटक केली आहे। मृत गायी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्या आहेत। या सगळ्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतो। वेगवान घडामोडींचा काही क्षणात पुन्हा भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।